औरंगजेबनी शिवछत्रपती गेल्यानंतर गुलामगिरीची पद्धत पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु शंभूराजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाने टाकलेला हा डाव की हिंदूंच्या मायलेकींना पकडून त्या अरबी समुद्रातल्या बंदरामध्ये बसवून अरब राष्ट्रामध्ये अरबी लोकांची सगळ्या प्रकारची सेवा करायला त्यांना गुलाम म्हणून विकायचं। जो हिंदू जिजिया कर भरणार नाही त्याला आणि त्याच्या परिवाराला, त्याच्या घरातल्या मायलेकींना असं पकडून विकलं जात होतं। आणि अतिशय अन्यायकारक अशी गुलामगिरीची पद्धत पुन्हा चालू करण्याचा औरंगजेबाचा डाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हाणून पाडला। आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती हे भक्कम, बुलंद आणि मजबूतच आहेत हे त्या औरंगजेबाला दाखवून दिलं। हिंदवी स्वराज्यातल्या मायलेकींची आबरू सुरक्षित केली। शेतकरी असन, कष्टकरी असन, कामगार असन, मजूर असन, सगळ्यांना एक न्यायाचं आणि एक त्या ठिकाणी रयतेवर प्रेम करणारं राज्य शंभू छत्रपतींनी त्या ठिकाणी दुसऱ्या छत्रपती पदाची ती शपथ घेतल्यानंतर या सगळ्या रयतेला दाखवून दिलं। आणि हिंदवी स्वराज्य मजबूत, बुलंद आणि भक्कम करण्यासाठी शंभू छत्रपतींनी स्वतःचे हात कसले, स्वतःच्या बाया कसल्या। जय शंभूराज।